नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनीने वसू आत्याचे सत्य हे घरातील सर्वांसमोर आणलेले असते. नंदिनी घरातील सर्वांना सांगत असते की दीपकची हातमिळवणी करून मला किडनॅप करणारं दुसरं तिसरं कोणी नसून ह्या वसू आत्या होत्या. तर घरातील सर्वजण हे आश्चर्याने वसू आत्याकडे पाहू लागतात. वसू आत्यावर खूपच रागवतात आणि म्हणतात की तुम्ही असं का केलं. तेव्हा मानिनी वसू आत्याला म्हणते की वसूताई, तुम्ही असं कसं करू शकता. एवढं काय बिघडलं होतं मुलांनी तुमचं की तुम्ही त्यांचं आयुष्यच खराब करून बसलात. तेव्हा वसू आत्याही काहीच उत्तर देत नाही. तेव्हा काव्याही वसू आत्यावर खूपच भडकलेली असते. ती वसू आत्याला म्हणते, तुम्ही माझ्या ताईला किडनॅप कसं का करू शकता. माझ्या ताईला तुम्ही असं का केलं. तेव्हा सगळेजण हे वसू आत्याला प्रश्न विचारत असतात. तेव्हा वसू आत्या म्हणते की मी माझ्या हे सगळं रम्यासाठी केलं आहे. माझ्या रम्याचं पार्थवर खूप प्रेम होतं आणि आहे, त्यासाठी मी केलं. किती विनवणी केली मी तुम्हाला, पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. त्या नंदिनीशी तुम्ही त्याचं लग्न ठरवून बसलात, म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललं. तेव्हा विक्रम आणि मानिनी म्हणतात की पण पारचं तर तिच्यावर प्रेम नव्हतं ना, तुम्ही कसं काय एवढं खालच्या थराला गेलात. मानिनी ही वसू आत्याला म्हणते की तुम्हाला आता माझ्या घरात थारा नाही, चालत्या व्हा माझ्या घरातून. तेव्हा सगळेजण हे आश्चर्याने मानिनीकडे पाहू लागतात. तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्याचा शेवट झाला. तेव्हा वसू आत्या तिला म्हणते की मानिनी, तू विसरलीस की काय, हे घर माझ्या नावावर आहे आणि या घराची मालकीण मी आहे. माझ्या जर मनात आलं तर मी तुम्हाला 1 मिनिटाच्या आत घराबाहेर काढू शकते. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्ही काय आम्हाला घराबाहेर काढणार, आम्ही स्वतःच सगळेजण हे घर सोडून जातोय. आम्हाला तुमच्यासोबत राहण्याची अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा मानिनी व विक्रम, पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे सर्वजण घर सोडून निघून जात असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.